नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, माझ्या भावा बहिणीला नमस्कार. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे काय मी सांगते तुम्हाला. आपले गुरु कोण? आपले गुरु कोण? पहिल्यांदा आपलं गुरु कोण आहे भावा बहिणींनो, सांगू का तुम्हाला? आपलं गुरु पहिल्यांदा आपले आई वडील. यायला माहिती सळई कापायलेला कानावर, तर मला सांगायचे सळई कट करायला ती दारात, त्याचा आवाज येते कर. तर आपलं गुरु कोण आहे? तर पहिल्यांदा आपलं आई आणि वडील आहेत आपलं सुरुवातीचा गुरु. नंतर परडी घेतली, परडीचा गुरु केला. पांडुरंगाचे माळ घालताना गुरु त्याचे ह्यांना गुरुच म्हणते. पण सुरुवातीचा गुरु कोण? आपले आई आणि वडील. आपल्याला जे मार्ग दावतात, आपल्याला बोलायला शिकवितात. कोण बोलायला शिकवितात? आपले आई आणि वडील आपल्याला बोलायला शिकविणार. मला 4 शब्द हे बोलायचं तर आई वडिलावर. तर आपले वडीलच आहेत. आपल्याला चलायला शिकविणार कोण? आपले आई वडील. अ आ इ अक्षर शिकविणार आपले शाळेतले गुरु, म्हणजे शिक्षक. शाळेतले सुद्धा गुरु आपले शिक्षक आहेत, ते गुरुच आहेत आपले. ते पण त्यांनी पण आपल्याला काय ज्ञान दिलेलं आहे, वाचायला लिहायला शिकविलंय, त्यांना पण गुरुच म्हणते ती. पण जास्त मान द्यावा तर आई बापाला मान द्यावा जास्त. अरे बाबांनो, आपण दुनियाचं कोण बंगला गाडी सगळं कमीत आहेत म्हणते. मी बंगला गाडीचं डबल गाणं म्हणणार आहे, गुरुचं गाणं म्हणून ती पण म्हणणार आहे गाणं. पण मला या आधीच सांगायचंय, मी सकाळी सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे. गुरु आपले आई वडील असतात सुरुवातीला, पहिले गुरु. नंतर परडी घेतली ती एक गुरु, माळ पांडुरंगाची घातली ते एकदा गुरु केलेला. पण आपले खरे गुरु आपले आई आणि वडील. किती बी म्हाताऱ्या माणसानं कुठं खोकू द्या, थुकू द्या, सैन करायला शिका, सहन करायला शिका. सगळं काही मिळेल बाबांनो, आई बाप मिळत नाही. किती बांचील रंगीत बंगला, लई दिसाया असायला चांगला, पण आई बाप नाही त्याच्यात काय उपयोग आहे सांगा भावा बहिणींनो. आई बाप हीच खरी सेवा. तुम्ही कुठे बी किती लांब लांब मोठ्या देवाला जा, उपयोग नाही. आई बापाची हीच खरी सेवा आहे बघा. इथंच खरं देव आहे. नाहीतर शिकडं आई बापाचा हाल करायचं आणि तिकडं मग उपयोगीचं नाही. आई बापाला सुखात ठेवा, मग देव करा देव. पण आई बापा आधी आणि नंतर देव. बरोबर आहे का भावा बहिणींनो? कमेंट करून नक्की सांगा. तर मी गुरुचं गाणं म्हणणार. गुरुचं गाणं झाल्यानंतर तू पुन्हा आणखी 1-2 शब्दाचं म्हणते नक्की गाणं. नाव तुझं घेऊन पडली कोरड ओटाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ओटाला, कोरड ओटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा. ऐका भाऊ बहिणींनो, या गाण्यात काय म्हणलेलं आहे? किती जरी दुनिया तुझी वावा झाली तर उपयोग नाही. आई बापाला सांभाळा. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच दावा. काय काने गुरु सेवेमध्ये काय काने गुरु सेवेमध्ये देह घोटला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य. नीट ऐका. रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य, गुरुशिवाय आहे जीवन सार शून्य. नाही रे किंमत तुझ्याच्या थाटामाटाला. ऐका, नीट ऐका कान देऊन भावा बहिणीनो. आई बापाला सांभाळा, आई बापाला सांभाळा. हात जोडून सांगते, ती थाटमाट करायचा काही उपयोग नाही त्या थाटामाटाचा. अरे नाही रे किंमत तुझ्या त्या थाटामाटाला, थाटामाटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला,
मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. गुरुशिवाय तू रे अर्धवट राहायचे. ऐका, गुरुशिवाय तू अर्धवट राहायचे. ह्याचा गुरु पाहिजे, गुरु केलाच पाहिजे असे. आणि ह्याचा एक अर्थ होत आहे, अरे बाबा आई वडील हाय तर सांभाळ बाबा. आई वडील नसल्यानंतर अर्धवट राहतं रे सगळं, आपलं काहीतरी हरपल्यासारखं वाटतं. म्हणून म्हणायचंय, गुरुशिवाय तू रे अर्धवट राहायचे. देवते कचारी धाम गुरु मध्ये पाचिल. संतोषाने येडू चरणी देह लोटला, देह लोटला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. बघा, मी म्हणले होते आणखी एक गाणं म्हणेन. हाय का टाइम दाजी त्याच्यात? हाय. हा बघा, तर मी आई वडिलांचा आज गुरुपौर्णिमे ना, गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळं म्हणते आई वडिलाला सांभाळा बाबांनो. तर माझी सासूने एकच सांगायचं, ती मी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या त्या, म्हणून मी आज बोलते की आई वडिलाला सांभाळा बाबांनो. हे गाणे बघा, ते गाणं म्हणते मी. अरे नको नको संसार नरदेव मातीला जाणार. हे गाणं मला 2 कडव्याचं, मला सकाळी एक जणानं व्हिडिओ काढायला बाहेर गेले, त्यानंतर सांगितलेले म्हणून मी सांगते. नको नको संसार नरदेव मातीला जाणार. कुणाचा बंगला कुणाची गाडी जाग्यावर राहणार. नरदेव मातीला जाणार. नको नको संसार नरदेव मातीला जाणार. सोनं चांदी पैसा अडका, सोनं चांदी पैसा अडका, पेटीमध्ये राहणार. नरदेव मातीला जाणार. नको नको संसार नरदेव मातीला जाणार. अरे कुणाची बहीण कुणाचा भाऊ, सारा मायेचा बाजार. नरदेव मातीला जाणार. नको नको संसार नरदेव मातीला जाणार. तर मला गुरुपौर्णिमेनिमित्त एकच सांगायचे, आई वडिलाची सेवाच हीच गुरु आपला. आई वडिलाची सेवा केली, सगळं आपलं देवदेव हितच आहे. भावा बहिणीनं काही चुकलं तर माफ करी जा माझ्या बोलण्यातलं. तळपायच्या मस्तकाली जाते भावा बहिणीनं. इतकं हाल आहेत म्हाताऱ्या माणसाचा. आज कुठं पण बघा तुम्ही, कुठं पण सहज जरी असं विचारायला गेलं का, नाही बाय सुन सांभाळीत नीट, एवढा शब्द ऐकण्यात येते. मंदिरात सकाळी गेले आज, तिकडं पांडुरंगाच्या मंदिरात गेले, तिथं 2 आजी बसल्या. म्हणलं बरं आहे का आजी, झालं का चहा पाणी? कशाचं उठले म्हणले, आताच आले हे बघ पांडुरंगाच्या दर्शनाला. ती उठायची आणि दात घासायची, मग मला म्हणायची प्यायचा का चहा. असं हाय बाया म्हणले. म्हणून मला वाटतं म्हाताऱ्या माणसाला समजून घ्या, कबर चहाची गोडीन 2 घास भाकर पोटाला त्यांना द्या. हीच आपली देवपूजा आहे बाबांनो, भावा बहिणीनो, हीच खरी आपली देवपूजा आहे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. नमस्कार भावा बहिणीनो.